गांजा अरे रे रे असं करायचं नाही बाळा. असं पाटील तुम्ही काही सांगत नाही का हो यांना? काही सांगत नाही हो. अंमली पदार्थ पाटील असं वाटायचं नाही. कारण की अंमली पदार्थांमुळे तुम्हाला माहिती आहे, अंमली पदार्थांचं जर आपण सेवन केलं तर अंमली पदार्थांमुळे आपल्या मेंदूचं नियंत्रण जातं आणि त्यामुळे शरीरावरती परिणाम होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अंमली पदार्थांचं सेवन करू नये. जर अंमली पदार्थाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्याचे 4 प्रकार पडतात. या 4 प्रकारांमध्ये एक शांती रज्जक अशा प्रकारचा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार म्हटला म्हणजे उत्तेजक प्रकार आहे. तिसरा प्रकार जर म्हणायचं म्हटलं म्हणजे तर भ्रमजनक आहे. आणि चौथा प्रकार म्हटला म्हणजे वेदना नाशक. असे 4 प्रकार या ठिकाणी या अंमली पदार्थांचं सेवन जर आपण केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची राख रांगोळी होते. अरे तुम्हाला माहिती आहे का, मुंबईला केम हॉस्पिटल आहे, माहिती आहे? माहिती केम हॉस्पिटल? तर ऐका, मुंबईला केम हॉस्पिटल आहे आणि केम हॉस्पिटल माहिती आहे तुम्ही कधी गेलात तर त्या ठिकाणी कॅन्सर पेशंटचा उपचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि त्या विभागामध्ये कॅन्सर पेशंटचा जर उपचार करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला विचारायची गरज नाही तो विभाग कुठे, कारण की त्या घाणेरडा वाद त्या मागे येतो. आणि त्या घाणेरडा वादाचा विचार जर तुम्ही केला तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे रुग्ण असतात की त्या रुग्णाच्या मार्गातून तिथे असे जंतर चाललेले असतात. आणि एक लक्षात ठेवा अशा प्रकारच्या पदार्थांचं सेवन जर केलं तर आपल्या आयुष्याची सुद्धा राख रोगडी होईल. असेच जनता आपल्या अंगावर चालतील. त्यामुळे असं करता कामा नये रुपेश. यानंतर असं करायचं नाही बाळा. आला का तुझ्या लक्षात? सांगता येते आपल्या आयुष्यासाठी सांगता येते. हा समजतो का तुले? आयुष्य चांगलं सुधरेल याच्यासाठी ते चांगले उपाय सांगता येते आहे. बिघडवलं सर मला उपाय सांगतोय म्हणून तुम्ही या अफू गांजा यांचा जो वापर करतात त्यांची तात्काळ माहिती आपल्या ज्या ठिकाणी त्याचं प्रबंधन आहे पोलीस खात्याला लगेच दिली पाहिजे. त्याचबरोबर अशा संगतीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि हे बाबा तुमचं काय व्हाईटनर वापरत होता ना पाटील? तुम्ही त्या पोराच्या हातचं व्हाईटनर घेतलं ना? व्हाईटनर घेतलं ना तुम्ही? बघा त्या दिवशी तुम्हाला सांगतो व्हाईटनरचा जो स्मेल असतो त्याचा वास जो असतो तो आपल्याला उत्तेजना देणारा असतो. पण लक्षात ठेवा ती उत्तेजना आपल्या जीवावर बितू शकते. आणि लहानपणापासून विद्यार्थी मित्रांनो उत्तेजक द्रव्य व्हाईटनर उत्तेजक द्रव्य आहे. या उत्तेजक द्रव्याचा जर तुम्ही वापर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यसनाची त्या ठिकाणी काय लागू शकते, गोळी लागू शकते. त्यामुळे व्हाईटनरचा वापर देखील विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येक मुलानं व्हाईटनरचा वापर कमी केला पाहिजे. जर व्हाईटनरचा वापर कमी केला तर लक्षात ठेवा आपण अंमली पदार्थांपासून नव्हे तर व्यसनांपासून दूर राहू. आलं लक्षात? बंद आजपासून बंद. बरं आजपासून यांनी विचार केला जावा नवीन पोपट लागला मिठू मिठू जावा नवीन पोपट. बस ही बाई आता या ठिकाणी पोपटासारखी बोलायला लागली आहे. पण पोपटासारखं बोलून चालणार नाही. पोपटासारखं बोलून चालणार नाही. सर्वांनी हात पुढे करा सर्वांनी आणि प्रतिज्ञा घ्या. प्रतिज्ञा हे बाळ तू पण घे. माझ्या शाळेच्या विद्यार्थ्याला पण बोलवतो की या ठिकाणी आपण सर्वांनी प्रतिज्ञा घ्यायची.